लहान मुलांना घेऊन जाऊ शकता असा ट्रेक आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. जर तुम्ही पनवेलमध्ये राहत असाल किंवा बेलापूरमध्ये राहत असाल, न्यू मुंबईमध्ये राहत असाल आणि तुम्हाला ट्रेकला जायचं असेल, तर असा काही व्ह्यू वरून दिसतो आणि तुम्ही लहान मुलांना घेऊन जाऊ शकता. अगदी छोट्या 4 वर्षाच्या, 5 वर्षाच्या लहान मुलांना आणि एकदम छोटा ट्रेक आहे. छोटा पण करू शकतो आणि मोठा पण ट्रेक करू शकतो. असे काही व्ह्यूज दिसतात वरती गेल्यानंतर. हा सगळा ट्रेक आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कुठे चाललंय पिऊ? डोंगरावर. ट्रॅकला. ट्रॅक डोंगर पण असतो. बरोबर लहान बाळ असेल तर बाळाची बॉटल काही खायला लागलं तर काही खायला खाऊ असं घेऊन आम्ही निघालो ट्रेकसाठी खारघरच्या हिल पॉईंटला. आता हा कसा पॉईंट आहे, तर जर तुम्ही याच्यावरती असाल, खारघर स्टेशनवरती असाल, तर सेक्टर 35चा जो रोड आहे तो रोड पकडायचा आणि सरळ यायचं. जिकडनं आपण इस्कॉन मंदिराकडे जातो किंवा मग तिकडून पांडवकडा हा लागतो त्या रोडने जायचं आणि सरळ जायचं. सरळ गेल्यानंतर 10 ते 15 मिनटामध्ये सेक्टर 35 येतं आणि सेक्टर 35च्याच पुढं हा डोंगर आहे, जो ट्रॅकसाठी लहान मुलांसाठी तुम्ही घेऊन जाऊ शकता. एकदम सोपा ट्रॅक आहे, म्हणजे जास्त जास्त काही असं म्हणजे पायी सरकन आणि खूप हे करता येईल असं नाही आहे. तुम्ही 4 ते 5 वर्षाच्या लहान मुलांबरोबर हा ट्रॅक करू शकता. माझी मुलगी आता 4 वर्षाची आहे आणि तिने हा ट्रॅक चांगल्यापणे पूर्ण केला. उचलून पण लावलं नाही की मला उचलून घ्या असं तसं असं काहीच नाही. आम्ही ज्यावेळेस तिला 3 वर्षाचं घेऊन आलो होतो त्यावेळेस थोडं तिला उचलून घ्यायला लागलं होतं, पण आता ती 4 वर्षाची तर तिने छानपैकी कंप्लीट केला. तुमचं जर 4 वर्षाचं बाळ असेल, बाळाबरोबर जर कुठं ट्रॅकला जायची इच्छा असेल, तर इथं न्यू मुंबईमध्ये तुम्ही राहत असाल तर हा ट्रॅक तुम्ही नक्की करू शकता. हे बघा, आम्ही ज्यावेळेस जात होतो ना रस्त्याने, तर एकदम कडेकून असा हा ट्रक येऊन गेला, म्हणजे एकदम थोडं ऊन वाचलो आम्ही. असे खूप कट मारून जातात आपल्याला. आपण आपली किती पण चांगली गाडी चालवा, पण असे ट्रकवाले कट मारून जातातच. हा अनुभव मला आज आला. इतका आम्ही जवळून त्यांनी गाडी घेतली ना, तर गाडी ट्रक आमच्या ह्याच्यावरच येणार होता, पण ठीक आहे आलो आणि मग खाली आम्ही ट्रेक सुरू केला. तर ट्रेक सुरू करताना हा जो ट्रेक आहे तसा तर 1.5 तासाचा आहे. परंतु जो पहिला टप्पा आहे त्या पहिल्या टप्प्यापर्यंत जातो आम्ही. पूर्ण एक राऊंड आहे, तो राऊंड मारत नाही, कारण की लहान बाळ आहे, ते चालणार नाही एवढं, म्हणून फक्त पहिल्या टप्प्यापर्यंत जाते. पहिल्या टप्प्यापर्यंत गेलं तरी पण छान व्ह्यू दिसतो आपल्याला आणि मुलं पण थकत नाही. अशा पद्धतीने मग आमचा ट्रेक चालू झाला. शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा, मी तुम्हाला सगळे पॉईंट दाखवते. छोटी पॅन्ट काही ट्रॅक वर घालत नसता. काय दिसतंय? बघितलं नाही का? एरोप्लेनचा फोटो घे ना. चला. आये चल, पाऊस आला ना, चल ना. मम्मा फ्रुट्स तोडायचे. चलो, लेट्स गो. माझा हात पकड आणि अरे रेखा टेकवायचा, माझा हात पकडून नाही चालायचं, नुसतं तू स्वतः चालायचं. चल हात टेकवत चल पुढे. हळूहळू, जास्त कॉन्फिडन्स, ओव्हर कॉन्फिडन्स नको दाखवू, हळूहळू चाल. तिला बघा. 2 मीटर नंतर हळूहळू. ह्याला बोका. अरे वा, सगळा ट्रेक आज पिऊने पार केलेला आहे. पिऊ, वेल डन. येस, वेल डन.
आता हा ट्रेक मी हा डोंगर खूप वेळेस या डोंगरावरती आलेले आहे. आम्ही जवळजवळ कधी कधी आठवड्याला 15 दिवसाला महिन्याला येतो. उन्हाळ्यात तर खूप वेळेस यायचं. आणि ज्यावेळेस मी पहिल्यांदा आलं ना तर मी हे विचारलं तर हे काय, तर हे तळोजा जेल आहे बघा. ते म्हणजे जेल आहे ते कसं बांधतात, त्याची बांधणी वगैरे कशी असते. म्हटलं बापरे, एवढं मोठं जेल मी पहिल्यांदाच बघितलं, ते पण एवढ्या लांबून. तर हा जो ट्रेक आहे तो इथपर्यंत आल्यानंतर हे असे डोंगर आहेत समोर, तर हे डोंगर पण तुम्ही पार करू शकता. डोंगर पार केल्यानंतर जिथून मी झूम करते तिथपर्यंत बघू शकता की तुम्ही तिकडे लोक जात आहे. आणि त्याच्या खालच्या ह्या पॉईंटपर्यंत तुम्ही उतरू शकता. आणि जिथं तुमची गाडी पार्क केली तिथपर्यंत तुम्ही जाऊ शकता. तिथपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला जवळजवळ 1-1.5 तास लागतो पूर्ण ट्रेक करण्यासाठी. तर आम्ही सेकंड पॉईंटपर्यंत चालले होतो, ज्याचा दुसरा हा भेटला का पार्ट मित्र? आहे. तिथं एक छान मुलगा आला होता खेळायला, त्याच्याबरोबर पिऊनी छानपैकी खेळलं. आणि त्याच्यानंतर ऊन पाऊस असं थोडंसं वातावरण चालू होतं. पाऊस जास्त काही आम्हाला लागला नाही. आता ह्या काळामध्ये एवढा पाऊस काही येत नाही, पण आला तरी पण मग तुम्ही रेनकोट वगैरे घालून येऊ शकता. आम्ही काही आणला नव्हता रेनकोट, पण पाऊस तर एवढा लागला नाही. थोडीशी रिमझिम आलेली पण लगेच गेली. आणि ऊन आल्याला लगेच सुकून पण गेले कपडे. इतकं छान होतं. हे बघा, इतकं निवांत वातावरण असतं ना इथं. चित्र काढायला पण म्हणजे जे पेंटर असतात ना ते पण छान आले होते. त्याने छान पुढचा जो डोंगर आहे तो छान डोंगराचं चित्र काढलं होतं. एक कोणीतरी माणूस होता, त्याचे पण ते चित्र काढत होते. इतकं सुंदर इथं वातावरण असतं आणि निवांत येऊन इथं लोक येऊन जेवण सुद्धा करायला आणतात. अशी फॅमिली असेल ना मोठी, ते जेवण करायला आणतात. इतकं छान स्पेस आहे, म्हणजे इतकी गर्दी काय होत नाही, पण शनिवार रविवार थोडीशी गर्दी असते. आता वरून सारखे सारखे विमान जाताना पण दिसतात. मी माझ्या बाळाला म्हटलं बघ, विमान चाललंय वरतून, असं विमानाचे छान व्ह्यू दिसतात. आणि नंतर त्याच्यानंतर आम्ही निघालो खाली जायला निघाल्यानंतर काय होतं, लहान मुलं आहे त्याच्यामुळे ना जास्त पळतात. त्याच्यामुळे त्यांना हात धरूनच न्यावं लागतं, कारण की जाताना थोडासा प्रॉब्लेम होतो. वरती चढताना काही प्रॉब्लेम येत नाही, पण जाताना थोडं पाय वगैरे घसरण्याची शक्यता असते. तर असा होता आजचा माझा व्हिडिओ. कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि मेन म्हणजे कमेंट नक्की करा. नको बसू आता, हळूहळू. काढला वेच. ट्रेक संपल्यानंतर आम्ही छानपैकी असा मोठा राऊंड मारला खायघरला सेक्टर 35ला. थोडंसं जर राऊंड मारला ह्या पावसाळ्यामध्ये छान वातावरण असतं, सगळीकडे हिरवगार असतं, मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स वगैरे बघितल्यानंतर छान वाटतं. छानपैकी राऊंड मारला आणि त्याच्यानंतर मस्तपैकी चहा घेतला. आणि चहा घेतल्यानंतर मग आलो आम्ही घरी. लाईक करा आणि हाईप द्या.